समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शाळा अनुदानासह इतर अनुदान PFMS प्रणालीद्वारे शिक्षण विभागाकडून जमा करण्यात आले होते. परंतु सदर अनुदान केवळ 4 दिवसात म्हणजेच 31 मार्च पूर्वी खर्च करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु सदर प्रणालीची मुख्याध्यापक यांना पुरेशी माहिती आणि पुरेसा वेळ न मिळाल्याने राज्यातील बहुतांश शाळांचे अनुदान परत गेले आहे. समग्र शिक्षा अभियानाचा निधी खर्च करण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य प्रकल्प संचालकांकडे या मागणीचे निवेदन राज्य अध्यक्ष देविदास बसवदे, उपाध्यक्ष किरण पाटील यांनी नुकतेच सादर केले आहे. यावर्षी शासनाने निधी वितरणासाठी PFMS ही प्रणाली वापरली व निधी शाळेच्या खात्यावर आभासी पद्धतीने जमा करून ऑनलाईन संबंधित एजन्सीच्या नावे खर्च करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी मुख्याध्यापकांचे 1 दिवसाचे प्रशिक्षणही घ्यावयाचे होते. परंतु अमरावतीसह काही जिल्ह्यांमध्ये तर याबाबतच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सन 2021-22च्या सत्राच्या सुरुवातीला समग्र शिक्षा अभियानाच्या खात्यामध्ये जमा असलेला संपूर्ण निधी शाळांकडून परत घेण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वर्षभर मुख्याध्यापक व शिक्षकांनी पदरमोड करून सदर खर्च केला. अशातच मार्च एंडिंगच्या काही दिवसापूर्वीच प्राप्त झालेला निधी केवळ 4 ते 5 दिवसातच खर्च करण्याचा आदेशही देण्यात आला. PFMS प्रणाली शिक्षकांसाठी नवीन असल्यामुळे तसेच वेळ कमी असल्याने त्यानुसार शाळेचे रजिस्ट्रेशन करणे, बिल अपडेट करणे, त्यासाठी मेकर, चेकर व वेंडर तयार करणे या प्रक्रियेत मुख्याध्यापक हवालदिल झाले होते. तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्यामुळे तसेच अनेक शाळांचे रजिस्ट्रेशन व अपडेशन एकाच वेळी झाल्यामुळे संकेतस्थळ अनेकदा बंद पडत होते. त्यामुळे बहुतांश शाळेचा निधी परत गेला असून हा निधी परत मिळावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी अनुदान प्राप्त होत असते. परंतु गतवर्षी सन 21-22ला हे अनुदान प्राप्त झाले नाही आणि शेवटच्या टप्प्यात मार्चमध्ये ते अनुदान जमा होत असल्याचा आणि PFMS प्रणालीद्वारे जमा होत असल्याबाबत आम्हाला सूचित करण्यात आले. परंतु ते शेवटचे 4-5 दिवस असल्या कारणाने ते अनुदान हे मुख्याध्यापक खर्ची घालू शकले नाही किंवा असंही म्हणता येईल की मुख्याध्यापकांना त्याबाबत ज्या सूचना पाहिजे होत्या त्या सूचना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या नाहीत आणि त्यामुळे ते अनुदान परत गेले. म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची अशी मागणी आहे की गतवर्षीचं सन 2021-22चे अनुदान हे पुनश्च आमच्या खात्याला वळती करण्यात यावं. तसेच 2022-23 साठी जे अनुदान आहे ते अनुदान सुद्धा तातडीनं मुख्याध्यापकांच्या खात्याला जमा करण्यात यावे जेणेकरून त्यांना खर्च करण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.